राहता यायचं. ती काय परक्याच्या घरात चालली आहे का? आपलंच घर आहे ना व. आठवण आली का यायचं की भेटाया. ते आहेच, रोज नजरेसमोर असायची, आता नाही दिसायची. लगीन झाल्यावर जेव्हा तू गेलीस तेव्हा माझं काय झालं? बायकांचा जन्मच न गाय. येडी आहेस का? हा, सत्यवा एकदा संसारात अडकली तिला आठवण बी यायची नाही. बघ तू नका काळजी करू. जीवाला काही कमी घोर आहे का? गंगे, बाळू तिला घेईल सांभाळ. लहान असल्यापासून बघतो आहे ना व तिला त्यो. हा, आय तू बघशील तिच्याकडं? हे काय बोलणं झालं का? ती माझ्या घरची सून होणार असली तरी बी आधी नाथ आहे माझी. हे बघ, ती किती बी काम करल पर तिला माझी सवय आहे. मला ठाव नाही बाय, मी घेईल सांभाळून. तू नग काळजी कर. हा, माझं सोड, यांचा सत्तीवर किती जीव आहे ठाव आहे ना व. लागला जीव. अय्यो काय तो तोरा, काय ती गडबड, काय ती बडबड. अय्यो अय्यो वैजंता, आता लग्नाचं घर म्हटल्यावर गडबड बडबड आणि गोंधळ असणारच. अय्यो पण किती, आम्ही काही लग्न बघितले नाही की काय? असे मिरवत आहेत जसे काही गावात पहिल्यांदाच लग्न होत आहे. आणि ती गंगी, अय्यो काय सांगायची तिची, काय करू आणि काय नको असे झाले आहे तिला. वीट आला नुसता, कधी एकदाची तिथून निघते ना असं झालं होतं मला. अय्यो वैजंता, मग जायचंच नाही म्हण तुम्ही. अय्यो गावात लग्न आहे, कार्यक्रम आहे आणि पंचाची बायको तिथे हजर नाही. बरं दिसतं का? हा बरोबर बोलली. पण आशानीच गाव विरोधात जायचं. मिळून मिसळून राहायला हवं गावासोबत. होय, मिसळावं तर लागेलच. आणि ही तर सुरुवात आहे, अजून पुढे काय काय बघायचं आहे. हे लग्न होईपर्यंत दम निघेल की नाही माहित नाही बघा. म्हणजे लगीन लय मोठं व्हायला असं वाटतं का? दिसतं तर तसंच आहे. बघू काय काय होतंय ते. काळ बहिरी अजून आहे गावात. अय्यो काळ भैरी, तो काय करणार? हे तुम्ही बरं नाही करत आहे काळ भैरी. अव चांगल्या कार्यात विघ्न नग. बरं हे बरं नाही. याला वाटतं बाळूच्या लग्नाला असं काय करताय? घ्या की. लय होतंय बघा. हाय का आता आशे पुण्यांदा कधी येणार? हा वाढ वाढ, या इथं आपलं वाढ. घ्या वाढ घ्या हो, घ्या घ्या हो. खाऊन घ्या, लेकीच्या सासरी पुण्यांदा यायचं नाही. बर जाऊ का? होय होय, माझ्याकडे ध्यान नका देऊ. तुझ्याकडे बघ जा आणि सतीकडे बी बघ. अहो त्याची काळजी नका करू.
नाही आईकडे बी बघ जा. आता हे काय बोलणं झालं का? का? अगं तसं नाही, तिच्याकडे बघणंच नाही झालं म्हणून म्हण. हवा आम्ही बघतो, तुम्ही काळजी नका करू. हा होय होय. त्यासनी बोलो. ए लगंबा चल. चालू द्या, आरामात चालू द्या. हा. अहो काळ भैरी तुम्ही तर म्हणला होतात ते. वैऱ्याला संपवण्याची काळभैरीची पद्धतच वेगळी आहे. तुम्हाला काय वाटतं मी त्याच्या लग्नात माती कालवली? नाही, मी त्याच्या नात्यात माती काढत. नात्यात म्हणजे त्याच्या मेवण्याचा बळी घेतला मी, जो त्याचा सासरा होणार होता. नाही, असं नाही व्हायचं. अहो पर त्यानं काय होणार आहे? अरे लग्न मंडपातून बापाचं मुलं जाणार, आणि मग देवी आई क्रोधित होणार. मग त्या बाळूचा संसार सुखी कसा होणार? अरे वा. आय मी आई येईल तुला भेटाया. तुला एक सांगून ठेवते, त्या बायानं त्रास दिला तर सोसू नका. गंगे अगं म्या आहे की. तू होतीस तरी हे समजा झालंच की. लगंबा काय बी वाटलं तर सांगावा धा. आणि सगळी पंचक्रोशी, सगळा गाव, लहान थोर मोठे, अयो सगळे रडतात, म्हणतात जाऊ नका पंच, जाऊ नका पंच म्हणून. आणि मग म्या नाही दिसलं का? तू तू नाही दिसला रे त्या. अरे काय पंच, तुम्ही पार सारणावर झोपले आणि तुम्हाला म्या दिसलो नाही? तो खरंच दिसला नाही, पण तास तास तर काय बोलला असतास? म्या होय भेटायला पाहिजे. अयो निघ इथून ना, तोंड काळा कर तुझा. अयो मी सरणावर झोपलो आणि भेटलो पाहिजे. अयो अहो नाही तसं नाही, म्हणजे काय आरडाओरडा चालला आहे? अयो अहो काही नाही, पंच रडत होते झोपेतल्या झोपेत, म्या उठवलं त्यांना. तुला बघतो नंतर. तात्या तुझे काय काम होते? काहीच नाही, असं झालं होतं. बरं, त्या बाळूच्या घरची काय परिस्थिती? काय सांगा अक्का, त्या बाळू बरोबर कोणी बोलत बी नाही. काय सांगतोस? मग अहो घरातल्यांनी पार वाळीत टाकलं त्याला. आणि ती गंगी काय म्हणते? ती काय, ती गेली तिच्या सासरी. सासू तर काय म्हणतो ती माहितीये का, या घरचं पाणी बी पिणार नाही आता. हो पण त्या हे सगळं झालं कसं?